आशू घे हे घे. ए आशू भाई बिंदास खेळ काय नाही. हा चल. चला चला. अरे हा नुसतं हवेत बॅट फिरवते यार, मला नाही वाटत हा खेळेल म्हणून. ए स्टेपनी, जरा खूप दिवसांनी खेळतोय मी. प्रॅक्टिस होऊ दे, जरा वॉर्मअप वगैरे होऊ दे माझा, मग दाखवतो तुला. बरं बरं खेळू दे त्याला, खेळू दे खेळू दे. अरे तू सगळं नाही. अरे तुझी बॅट एकीकडे जाते, बॉल एकीकडे जाते, काय चाललंय काय? ऐक ना, क्रिकेटमध्ये बॅटला बॉल लागणं फार महत्वाचं असतं. बरोबर आहे. अरे काय लॉजिक आहे काय? दे बॉल इकडे दे. मग बरं बरं खेळा खेळा. चल. बघूया. हा हेलिकॉप्टर ए थांबा, आता बघा, आता गंमत बघा सगळ्यांनी. आला रे आला. हे बघ, मी गॅरंटी सांगतो त्याला खेळता येत नाही, पहिल्या बॉल मध्ये आउट होणार. सोपं भारी भारी फिक्स आहे, फिक्स आहे. भारी. चल रे, टाइमपास नको, पटापट टाक. चल आउट कर रे, आउट कर. ए मांजा, अरे लल्लू गँगे. नाही तर काय. ए भाई, तुम्हाला विश्वास बसला ना मी चांगला खेळतोय? हा थोडा. हा? त्यांना ट्रेनिंग द्यावी लागेल. दे तू. इकडे सर तू मागेच थांब, माझ्या जवळ यायचं नाही. बॅट घे. बॉल. ए, भाऊंचा फोन आहे. चल. अरे हा आशू, अरे कुठे आहेस तू? भाऊ मी शिवा बोलते. शिवा? आशू ना म्हणजे मी त्याला बोलवून घेतलं, वस्तीत एक अर्जंट काम होतं म्हणून तो आहे माझ्या बरोबर. नाही नाही, काय हरकत नाही. शिवा, आशू तुझ्या बरोबर आहे म्हणताना तो कोणाची तरी मदत करतच असणार. आणि तो कोणाची तरी मदत करत असेल याला माझी का हरकत असेल? असू दे, काय हरकत नाही. फक्त त्याला मोकळा झाला की मला फोन कर म्हणा. हो सांगते. हा हा. काय 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 म्हणले? झालं? बोल. माझं नाही, कंपनीचं. तुला कोणी काही बोललं का? नाही नाही भाऊ, म्हणजे हे तुम्हाला सांगावं की नाही याच विचारात मी होतो. सुहास बोल. भाऊ, म्हणजे तुम्ही जे काही ठरवलंय की आपला हा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आता आशूला हँडओव्हर करायचा, ही सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर ठेवायची. पण मला असं काही वाटत नाही की म्हणजे तो या गोष्टीसाठी आता तयार आहे. कारण आज मी जे काही बघितलं त्या शिवा बरोबर तो. अरे हो, अरे तो त्या शिवाबरोबरच गेलाय, त्या वस्तीत गेलाय, कोणाला तरी मदत करायला म्हणूनच गेलाय तो. भाऊ, तुम्हाला असं वाटत असेल की तो कुणाला मदत करायला गेलाय, पण मला नाही तसं वाटत आहे. म्हणूनच मला असं वाटलं की तुम्ही स्वतःहून जर तिकडे जाऊन बघितलं तर नक्की कळेल काय खरं आणि खोटं ते. कसं आहे, त्या शिवानी उगाच आशूला कशात अडकवायला नको ना. शिवा म्हणजे ती त्या दिवशी आपल्या घरी आली होती ती मुलगी? हो हो, तीच. अरे ती कशाला अडकवेल आशूला? किती चांगली मुलगी आहे ती. वेळेप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून ती इतरांचा जीव वाचवते. अगदी बरोबर. काय भाऊ? हो. मला हेच वाटलं होतं की तुमचा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही बसणार. म्हणूनच म्हणतोय भाऊ, तुम्ही स्वतःहून चला आणि बघा. काका, वाटलं तर तुम्ही चला आणि मग दोघांनी बघूनच ठरवा ना मी काय नक्की सांगतोय ते. नाही सुहास, मला वाटतंय तुझा काहीतरी गैरसमज झालाय. नाही भाऊ, मला एवढंच म्हणायचं आहे की मला नाही वाटत अजून की तुम्ही आशूच्या खांद्यावर जी काही जबाबदारी देऊ पाहताय त्याबद्दल तो एवढा काही गंभीर आहे.
त्यामुळे तो ही जबाबदारी पेलू शकेल की नाही याबद्दल शंकाच उपस्थित होती. म्हणजे हे मला नाही म्हणायचंय, असं आपल्या ऑफिसचा स्टाफ म्हणतोय. चल लक्ष्मण, तू पण आमच्यावर चल. मला आज बघायचंच आहे हा आशू काय करतोय ते. चल.